नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। सध्या आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट बस स्थानकावर। इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे अक्कलकोट ते नेवासा। माझ्या पाठीमागे बघू शकता हे अक्कलकोटचं टेम्पररी बस स्थानक आहे आणि या ठिकाणी पहाटेचे 5:24 झालेले आहेत। अक्कलकोट वरून नेवासा जाण्यासाठी सकाळी 2 शेड्यूलवर गाड्या आहेत। एक 5:45चा टायमिंग, दुसरा आहे तो 6:15चा टायमिंग आहे। अशा सकाळच्या 2 शेड्यूलवर गाड्या धावतात नेवासा अक्कलकोट। या प्रवासाचा अंतर बघायचं झालं तर जवळपास 300 ते 350 किलोमीटरचा प्रवास आहे। जसं मी अक्कलकोटच्या बस स्थानकावर आलोय ना, जबरदस्त थंडी वाटायला लागली इथे। खूप गार आहे। आणि समोर पाहू शकता हे अक्कलकोटचं टेम्पररी बस स्थानक। पहाटेचे 5:30 वाजताचे दृश्य आणि पलीकडे जिजाऊ म्हणून गाडी लागलेली आहे अक्कलकोट पुणे। सकाळी सकाळी या बस स्थानकावरून बऱ्यापैकी गाड्या गेलेल्या, जसं की अक्कलकोट वेंगुर्ला, अक्कलकोट सांगली, म्हणजे असं बऱ्यापैकी ठराविक गाड्या गेलेल्या आहेत। आणि या बस स्टँडवरून आय थिंक मला वाटतं 4:30 नंतर गाड्या सुरू होतात रूटला जाण्यासाठी। तर अजून एक गाडी आलेली, बघूया तर नेवासा आहे का कोणते, आय थिंक देगलूर, अक्कलकोट देगलूर गाडी आहे। बरोबर ही गाडी 5:30ला लागलेली आहे। व्हिडिओ मध्ये खूप दिवसाचा गॅप पडला आपला। तर मंडळी या 4-5 दिवसाखाली तुम्हाला माहितीच असेल काय प्रकरण झालेले। डबल मिनिंगच्या गाण्यावरची एक रील व्हायरल झाली आणि ती महामंडळापर्यंत पोहोचली आणि महामंडळाने ऍक्शन घेतली। जे ड्रायव्हर कंडक्टर चांगले व्हिडिओ बनवायचे एसटी बद्दल, त्यांचं ते आता बंद झालं पूर्ण। आणि मी काय आता तसं टाकणार नाही। आणि त्यांच्यासाठी परत एकदा नवीन जी.आर आलेला आहे। याआधी पण त्यांच्यासाठी त्याच बाबतीत जी.आर आला होता 3 वर्षाखाली। तुम्हाला माहित असेल काय विषय झाला होता। जर काही जणांनी एसटीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगला वापर केला तर चांगला इम्पॅक्ट पडू शकतो आणि चांगलं काम होऊ शकतं। एसटीच्या रिलेटेड इतर काही माहिती टाकली असते ना, म्हणजे रूट बद्दल वगैरे वगैरे, म्हणजे प्रवाशांच्या संदर्भात थोडीशीच प्रवाशांना माहिती जरी दिली असते ना रीलच्या माध्यमातून तरी झालं असतं। कारण एसटीचं ब्रीद वाक्यच आहे प्रवाशांच्या सेवेसाठी। त्याला अनुसरून जर सोशल मीडियाचा चांगला वापर केला असता ना तर कुठेतरी चांगलं झालं असतं मला वाटते। तर आता नवीन जी.आर आल्यामुळे ऑन ड्युटी तसं काही त्यांना करता येणार नाही, म्हणजे इतर काही माहिती। तर असं फायनली मंडळी आपल्याला बस लागलेली आहे। पाहू शकता नेवासा आगाराची बस, अहिल्यानगर विभाग। आपल्या गाडीचा जो मार्ग आहे अक्कलकोट, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड, शेवगाव आणि नेवासा। ज्या गाडीने आपण प्रवास करणार आहे MH14 MH89 47 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस। तर मंडळी या गाडीचा जो शेड्यूल आहे तो ऑनलाईन 2 शेड्यूल दाखवतो। तर ही गाडी ती सकाळी 5:45 वाजताची गाडी आहे। तर आता बरोबर इथे अक्कलकोटच्या बस स्टँडला आपल्याला लागलेली आहे। आणि गाडी मार्ग बघितला असेल, गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे, नेवासाला असा काहीसा गाडीचा मार्ग आहे। आणि ज्या गाडीने आपण प्रवास करतोय तो गाडी नंबर पण सांगितलंय, मस्त आहे गाडी। आणि या रूटला नवीन गाडी आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही जर या गाडी रूटनं प्रवास करत असाल ना तर तुमचा प्रवास एकदम कम्फर्टेबल आरामात होईल शेवटपर्यंत। तर मंडळी आपली बस अक्कलकोटच्या बस स्थानकावरून रवाना होते नेवासासाठी। सध्या टायमिंग झालेला आहे सकाळच्या 5:45ला ही गाडी परफेक्ट टायमिंग वर निघलेली आहे आणि आता आपली गाडी सुटते। तर चला मंडळी मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर माहिती। अक्कलकोट पासून जवळपास 40 किलोमीटर अंतर गाठत पाऊण तासामध्ये आपण पोहोचलेलो आहे सोलापूर बस स्थानक। सोलापूरच्या बस स्थानकला आपली गाडी
सोलापूर मराठवाडा बसस्थानक या ठिकाणी थांबलेले. तुळजापूर धाराशिव मार्गे जाणाऱ्या ज्या पण गाड्या आहेत त्या याच फलाटला लागतात. 11, 12, 13, 14. तर इथे आपली गाडी थांबलेली आहे. सोलापूर बसस्थानकचा सकाळचा असा काहीसा परिसर. या ठिकाणी 6:38 झालेले. थोडीशी सर्दी पण झालेली आहे. तुम्ही आवाज बघितला असेल माझा, थोडासा जरा वेगळा इथे रोजच्या पेक्षा. सोलापूर परळी पर्यावरणपूरक बस, ही पण गाडी मस्त आहे दिसायला. सोलापूरवरून आता आपली गाडी जाणार तुळजापूर, धाराशिव आणि बीड असा आपल्या गाडीचा मार्ग आहे. आणि बीडचं अंतर बघायचं झालं तर इथून जवळपास 180 किलोमीटरचं अंतर दाखवत आहे. सकाळचा प्रवास भाई एक नंबर. मला वाटतं सकाळी मी पहिल्यांदा सोलापूर बस स्टँडला आलेलो आहे. नाही, याआधी पण आलो होतो पंढरपूर, बुलढाणा आणि श्रीशैलम. आपले सबस्क्रायबर मित्र भेटले होते, तर त्यांचा अवतार बरोबर नसल्यामुळे ठीक आहे म्हणलं, ते काही कॅमेरा देऊ शकले नाही. या रूटची संपूर्ण माहिती तुम्हाला नेहमीप्रमाणे मिळेलच. जसं की या गाडीचा थांबा, कोणत्या मार्गे गाडी जाते, कुठून कशी गाडी जाते, टायमिंग काय, पोचायला किती वेळ लागतो, बरीच माहिती मी सांगत असतो. गाडीमध्ये प्रवासी बघाल तर तुम्ही पाहू शकता सोलापूरला एवढी बस भरलेली. तर आत्तापर्यंत एसटीचे आपण या 4 वर्षात टोटल 450 व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे 450 व्हिडिओ बनवणं म्हणजे एवढं सोपं काम नाही आहे. खूप स्ट्रगल आहे त्याच्या पाठीमागे. तवा जाऊन कुठे ते व्हिडिओ पूर्ण कंप्लीट झालेले. जिथं गाड्यांची कनेक्टिव्हिटी नाही तिथं मी कसं पोहोचलो ते माझं मलाच माहिती आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्या रोडच्या पाठीमागे, पण ते मी दाखवले नाही तुम्हाला. डायरेक्ट रोडला सुरुवात केलेली आहे, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी धडपड केलेली आहे, जे कनेक्टिव्हिटी नसताना पण त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे, प्रायव्हेट गाड्यांचा वापर करून, इतर काही वाहनांचा, ते बाई खतरनाक. आता आपली गाडी आली ते सोलापूरवरून. आता याच्यानंतरचा पुढचा स्टॉप आहे तुळजापूर, धाराशिव, येडशी, येरमाळा आणि बीड. ते मला मार्ग सांगितलेला आहे. आता हा प्रवास आपण कंटिन्यू करूया. धाराशिव बस स्टँडला आपली बस आली 8:10 आणि धाराशिवचं हे बसस्थानक बघा.
बरोबर या ठिकाणी 8:10 झालेले आहेत आणि याच बस स्टँडवरून आपण एक रिसेंटली ब्लॉग केला होता, धाराशिव ते भिवंडी रातराणी गाडीचा प्रवास होता, एकदम भारी होता. पण तो ब्लॉग बघितला नसेल ना तर बघून घ्या, एकदम मस्त असा ब्लॉग आहे. रातराणी प्रवास आहे धाराशिव भिवंडी आणि धाराशिव बस स्टँडच्या आवारामध्ये हे धाराशिवचं कॅन्टीन सुहाना एस टी कॅन्टीन. जशी आपली गाडी सोलापूरवरून तुळजापूरला आली ना, प्रवासी अक्षरशः एकदम फुल पॅक झालेले आहेत. अजून सुद्धा स्टँडिंगचे प्रवासी आहेत. आता सकाळच्या नाश्त्यासाठी आपली बस जी पुढे थांबणार आहे ती सरमकुंडी फाट्यावर. धाराशिवचं हे आतील परिसर, असं काहीसा धाराशिव बस स्टँडचा परिसर आहे. धाराशिव बसस्थानकचं वेळापत्रक पहा, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक इथे दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वेळापत्रक पाहू शकता. आणि आपली गाडी ज्या फलाटला थांबली आहे ना, फलाट क्रमांक 19-20ला थांबते इथं. तर बीड जाण्यासाठी गाडी इथेच थांबतात 19 आणि 20. धाराशिव बसस्टँडच्या आतमधील जे कॅन्टीन आहे ना, एस टी कॅन्टीन, त्याचा असा काहीसा परिसर आहे. खूप मोठा असं कॅन्टीन आहे आणि या ठिकाणी आपण दादांबरोबर एक छोटासा चहा घेऊया. अक्कलकोटपासून जवळपास 170 किलोमीटर अंतर गाठत आता आपण सरमकुंडी फाट्याला पोहोचलेलो आहे. इथे पोहोचण्यासाठी आपल्याला 3.5 ते पावणे 4 तास लागले आणि या ठिकाणी आपली बस नाश्त्यासाठी थांबलेली आहे. नाश्ता जेवण दोन्ही पण बनवू शकतो आपण. तर हॉटेल यशोदा प्युअर व्हेज या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे. आता सध्या आपण सरमकुंडी फाट्यावर आहे. इथून नेवासाचं जे अंतर आहे जवळपास 195 किलोमीटरचं अंतर दाखवते. म्हणजे अजून आपल्याला निम्मा जर्नी कव्हर करायचा आहे नेवासा पोहोचण्यासाठी. या ठिकाणी हॉटेल न्यू यशोदा शुद्ध शाकाहारी, बरीच प्रवाशांची गर्दी आहे. या ठिकाणी 3 बसेस आलेल्या आहेत टोटल. सोलापूर छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर चिखली आगाराची हा रूट आपण केलेला आहे बहुतेक. चिखली पंढरपूर हा रूट केला नाही, पण चिखली पंढरपूर इथे आलेली आहे चिखली आगाराची बस. पलीकडची जी गाडी आहे ती सोलापूर चाळीसगाव आहे, चाळीसगाव आगाराची. या गाडीसाठी आपल्याला फुल तिकीट पडलेलं आहे 725 रुपये ऑनलाईन तिकीट अक्कलकोट पासून ते नेवासापर्यंत. आणि आपण प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला गाडीचा नंबर का देतोय, जर तुम्हाला या गाडीने प्रवास करायचा असेल आणि या रूटवर जर गाडी नवी आहे जुनी आहे
ही गाडी कुठे आहे म्हणजे ते तुम्हाला शोधता येईल. हा नंबर तुम्ही जर टाकला ना MH14 MH8947, हा नंबर जर MSRTC ट्रॅक सिस्टीम मध्ये तुम्ही जर टाकला ना तुम्हाला या गाडीचं लोकेशन भेटून झाली, गाडी कोणत्या रूट वर आहे सध्या. आणि दुसरी गोष्ट मध्ये या गाडीने आपण या नंबर सोबत केलेला प्रवास त्या आठवणी राहतात, ती एक गोष्ट भारी आहे. तर मंडळी सगळ्यात महत्वाची अपडेट माझ्या नजरेत महाराष्ट्रातून अशी पहिलीच गाडी असेल ती अष्टविनायकला सोडलेली. ते जे पॅकेज ऑपरेट करणार आहे शिवनेरी बस मधून ते स्वारगेट आगरवाल्यांची बस आहे. आणि तुम्हाला स्क्रीनवर पोस्टर दिसत असेल की शिवनेरी बस अष्टविनायक दर्शन यात्रेसाठी टाकलेली आहे. तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. मस्तपैकी असं गारागार AC मधून प्रवास करू शकता. तर या ठिकाणी जास्त काही फूड मेनू आपण घेतले नाही, हलकासा फूड मेनू घेतला होता. बाकीचं डायरेक्ट जेवण जे जेवणार आहे ना आपण थेट नेवासाला पोहोचल्यावर. तर आता इथे ड्रायव्हर आलेले आहेत, गाडी रेडी आहे. अजून एक सोलापूर जळगाव हा पण रूट केलेला आपण, बहुतेक हीच बस असावी. त्यावेळेस पण हीच बस होती, आता पण हीच बस आहे. या गाडीचा रूट केलेला आहे जळगाव ते सोलापूर. बघितलं नसेल ना बघून घ्या, मस्त रूट आहे. चला आता ड्रायव्हर दादा आलेले आहेत, मस्तपैकी आता पोचूया बीड. आपली बस आलेली बीड बस स्थानकला सकाळच्या 11:15 वाजता. या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे आणि बीड बस स्थानकचा असा काहीसा परिसर आहे. आणि इथे आपली गाडी थांबलेली आहे फलाट क्रमांक 5ला, जिथे गेवराई जाण्यासाठी बसेस लागतात. अजून एक बस आली गेवराई सोलापूर स्लीपर बस. बीड नंतर आपला जो डिस्टन्स राहिलेला आहे नेवासा जवळपास 130 किलोमीटर. आणि ज्या मार्गाने आपली बस जाणार आहे बीड नंतर गेवराई, उमापूर, चपडगाव, शेवगाव आणि नेवासा जवळपास 130 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि बीड बस स्टँडला नेहमीप्रमाणे एवढी काही गर्दी नाही आहे, पण ज्यावेळेस मी येतो ना अक्षरशः तुफान गर्दी असते या ठिकाणी, तुफान. आणि याच बस स्टँडवरून आपण एक रोड केला होता रिसेंटली बीड ते पुणे, मस्त होता. पण त्यावेळेस गाडीचं टायर वगैरे काहीतरी पंक्चर झालं होतं. आणि तुम्हाला एक खुशखबरी द्यायची आहे, पण ती सगळ्यात शेवटला देणार आहे. म्हणजे आपण जे पुढे पॅकेजच्या माध्यमातून जी ट्रिप करणार आहे, याआधी आपण बऱ्याच अशा ट्रिप केलेल्या आहेत. म्हणजे गुजरात दर्शन, राजस्थान दर्शन, ओडिसा, त्याच्यानंतर आता आपण कर्नाटका, केरळ अशी काहीतरी ट्रिप करतोय. पण ती ट्रिप आहे ना ती तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे कोणती ट्रिप असणार आहे. इंटरेस्टिंग जर्नी आहे. गाडी मस्त टायमिंग कव्हर करते, मजा आली. एसटी संगीत तीर्थाटन, इथं पण एसटी संगीत तीर्थाटनचा एक बोर्ड बॅनर लावलेला आहे, पण कोणती ट्रिप आहे काय माहिती. इथे तुम्ही पाहू शकता एसटी संगीत तीर्थाटन. कोणतं पॅकेज होतं मला पण माहित नाही. बीड पासून आपण गेवराईला तासाभरात पोहोचलेलो आहे. बरोबर या ठिकाणी 12 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. आणि गेवराईचं बस स्टँड बघा
अक्षरशः तुफान भरलेले आहे. बस स्टँडला गर्दीच गर्दी आहे. ही जी गाडी चालली ती अहमदपूर छत्रपती संभाजीनगर. बीडला एवढी गर्दी झाली नव्हती आपल्या गाडीमध्ये, पण गेवराईला तुफान गर्दी आहे. तुम्ही बघा इथे प्रवासी चढता येतात गाडीमध्ये. आणि गेवराई नंतर जो जाणारा मार्ग आहे ना नेवासाला, तो युनिक आहे. असा मार्ग तुम्ही बीड नंतर किंवा गेवराई नंतर बघितला नसेल. त्या मार्गे आपण चाललेलो आहे. एकदम युनिक. गेवराईपासून अंतर बघायचं झालं तर जवळपास 100 किलोमीटरचं अंतर दाखवते नेवासा. आणि कोणत्या मार्गे गाडी जाणार आहे ते तुम्हाला सांगितलंच आहे. तुम्ही बघा प्रवासी अजून येत आहेत गाडीमध्ये. सध्या आपली बस गेवराई बस स्टँडला फलाट क्रमांक 1ला थांबलेले, जिथे शेवगाव, कोपरगाव, शिर्डी, चकलंबा जाण्यासाठी बसेस लागतात. त्या ठिकाणी आपली बस थांबलेले फलाट क्रमांक 1ला. आता बघूया हा 100 किलोमीटरचा प्रवास आणि त्यातून हा जाणारा युनिक मार्ग कशा पद्धतीचा आहे तो आपण बघूया आता शेवटपर्यंत. शेवगाव बस स्टँडला आपली बस आली आहे 1:45 वाजता. आणि आपला जो प्रवास राहिलेला आहे तासाभराचा प्रवास राहिलेला आहे नेवासा. जवळपास इथून 40-45 किलोमीटरचं अंतर आहे. आणि मी तुम्हाला सकाळी बोललो होतं की 2 शेड्यूलवर गाड्या धावतात, नेवासा अक्कलकोट, अक्कलकोट नेवासा. त्यातली जी आपण नेवासा आग्राची गाडी पकडली होती अक्कलकोटवरून 5:45 वाजताची. त्याच्यानंतर 6:15 वाजताची एक गाडी असते अक्कलकोटवरून नेवासा जाण्यासाठी, पण ती श्रीरामपूर आगाराची गाडी असते. अक्कलकोटवरून 6:15 वाजताची गाडी आपण पकडली. 5:45 वाजताची गाडी ही नेवासा आगाराची आहे. आणि शेवगाव बस स्टँडला इथे आपली बस थांबलेली आहे. आणि शेवगाव बस स्टँडचा हा डेपो. याआधी पण आपण याच रूटवरनं एक प्रवास केला होता, रातराणी प्रवास, पैठण ते मुंबई. ती पण गाडी याच मार्गे जाते. आणि शेवगाववरून पण जाणारी जी गाडी आहे मुंबईसाठी रातराणी, ती पण गाडी
त्याच्या आधी लवकर असे काहीतरी निघते इथून. त्यावेळेस मी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं पैठण मुंबई हा ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि शेवगाव बस स्टँडचा असा काहीसा परिसर आहे. तुम्ही बघा इथं मराठवाड्यातलं हे बस स्टँड, नगर जिल्ह्यात असलेलं हे शेवगाव बस स्थानक. गेवराई नंतर या गाडीचा जो रूट सुरू झाला, बाप रे बाप, म्हणजे असा एक्सपिरियन्स अनुभव आलाय ना मला, म्हणजे एवढं भारी वाटतंय. गावखेड्यातून जशी ही गाडी जाते ना, प्रत्येक गावामध्ये वातावरण आहे ना, तो खूप काही वेगळा असतं. मी आता लहानपणापासून गावाकडे राहिल्यामुळे ना तो वाईब येते, मला भारी वाटते. चला आता आपण तासाभराचा हा जर्नी कव्हर करूया आणि पोहोचूया नेवासाला. फायनली मंडळी आपला रोड कंप्लीट झालेला आहे, अक्कलकोट ते नेवासा. आपण ही जी बस आहे ती नेवासा फाट्यावर सोडलेली आहे आणि नेवासा आहे ती इथून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर आहे. आणि गाडी पण एकदम मस्त टायमिंगवर रुटीन कव्हर करते. आणि मला अर्जंट काम आल्यामुळे मी नेवासा फाट्यापर्यंत प्रवास केलेला आहे, कारण तिथून कनेक्टिव्हिटी असेल नसेल. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरवरून येणाऱ्या जापान बसेस आहेत पुण्यासाठी, त्या इथून भेटून जाईल लवकर. या जर्नीचा कालावधी बघायचा झाला तर जवळपास 9 ते 9.5 तासांचा हा प्रवास चालतो. नेवासा अक्कलकोट, अक्कलकोट नेवासा. आता हीच गाडी उद्या सकाळी नेवासावरून 8:30 वाजता सकाळी. मी तुम्हाला मगाशी ज्या गाडीचं वेळापत्रक सांगितलं होतं, आपल्यानंतर अजून एक गाडी असते श्रीरामपूर अक्कलकोट. ड्रायव्हर आता म्हणतात त्या गाडीचं टायमिंग तसं काही फिक्स नसते, त्यामुळे तुम्ही चौकशी करूनच इन्क्वायरी करा. तर आपली नेवासा अक्कलकोटवाली जी गाडी आहे ना ती फिक्स आहे. तुम्हाला प्रवास दाखवला असेल अशा पद्धतीने या गाडीचा प्रवास चालतो. मला तुम्हाला एक खुशखबरी द्यायची होती सगळ्यात शेवटी, पण ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल ते काय असणार आहे. तर मंडळी हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा मार्ग होता अक्कलकोट नेवासा. तो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. यावल पुणे गाडी लागलेली आहे, जाऊया आता या गाडी. हो. चलो 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 मंडळी, आता आपल्याला बस लागलेली आहे यावल पुणे जाण्यासाठी, कारण पुण्याला अर्जंट काम आहे. त्यामुळे पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच नेमकं काय टॉपिक आहे. तर चलो मंडळी, हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.